नमस्कार. नालासोपारा आचवाळे येथील 41 बिल्डिंगवरील जे लोक राहत होते त्या सर्वांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत. कोर्टाचा आदेश असू द्या की इकडच्या महानगरपालिकेवरती कोणत्याही प्रकारचा दबाव असू द्या, परंतु संपूर्ण राहणारे लोक ह्यांनी आपल्या कष्टाचे एक एक पैसा जमा करून, काहींनी आपलं मंगळसूत्र विकून आपल्या घराचे हप्ते भरलेले. आज ही संपूर्ण जागा वॅकंट झालेली आहे, कारण त्या ठिकाणी महानगरपालिकेचं एक रिझर्वेशन आहे. महानगरपालिकेच्या रिझर्वेशनसाठी हे तुटलेलं आहे की कोणत्या कारणासाठी तुटलेलं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आम्ही वसई कोर्टात प्रॅक्टिस करणारे वसईतील 2 नामवंत वकील आदेश बनसोडे वकील साहेब आणि गिरीश दिवाणजी ह्यांच्याशी आम्ही बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत. आता आपल्याला वकील साहेब काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार सर, नालासोपारा येथील 41 बिल्डिंग ज्या तुटलेल्या आहेत, हे प्रकरण वसईत कित्येक दिवस झाले सर्व घरोघर पोहोचलेलं आहे. ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? साहेब, खरं म्हणजे आपल्या न्यूज चॅनलने आणि इतर लोकल न्यूज चॅनलने याला ज्या पद्धतीने घरोघर पोहोचवलेलं आहे, एक वसईकर नागरिक या नात्याने मी माझ्या त्या भावांच्या आणि बहिणींची जी घरं तुटली त्यांच्या सगळ्यांच्या सोबत मी या त्यांच्या संकटात उभा आहे. एक सहवेदना त्यांच्यासोबत मी प्रकट करतो आणि खूपच दुःख झालेलं आहे. वकील असण्याची लाज वाटते मला कधी कधी, की आम्ही वकील असूनही हा काळा कोट घालून सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. हे जेव्हा मनामध्ये ही जी भावना दाटून येते त्यावेळेला मन खूप उद्विग्न होतं. विरार ट्रेनमध्ये जेव्हा आपण जेव्हा येतो, नालासोपारा स्टेशन जेव्हा येतं त्यावेळेला एक घोषणा सगळीकडे दुमदुमते, ती म्हणजे गरीबों का सहारा नालासोपारा. आता हे नालासोपारा हे जे शहर आहे ते आपण बघू शकतो की खऱ्या अर्थाने हातावर ज्यांचं पोट आहे अशा गरीब लोकांचं हे शहर आहे. आणि त्यांनी मेहनत करून कमावलेले पैसे, कुठून कर्जबाजारी होऊन आणलेले पैसे, कोणाकडून उसनेपासने आणलेले पैसे, की जे खऱ्या अर्थाने शहराच्या जे काही चालक आहेत ही ती माणसं आहेत आणि ती तिथे जाऊन घरं बांधून राहत होती. 41 इमारती, याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने घरं होती. या इमारतींना तोडक कारवाई ज्या पद्धतीने झालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशभरात, कारण हे ज्याच्यात जास्त करून लोक उत्तर भारतातले होते, या देशभरातील जनतेच्या समोर आम्हा वसईकरांची मान खाली गेलेली आहे. ज्या अमानवीय पद्धतीने ही घरं तोडण्यात आली, आम्हाला शेकडोंनी फोन आले की तुम्ही काय करतात वसईकर म्हणून. पण ही माणसं हायकोर्टात सुद्धा गेली, ही माणसं सुप्रीम कोर्टात सुद्धा गेली. त्यांना तिथे दिलासा मिळण्याच्या ऐवजी त्यांना तिथे अधिकाधिक लवकर आणि कठोरपणे तोडक कारवाई कशी होईल या संदर्भातच काय तो आदेश मिळाला. मला असं वाटतं की आम्ही सातत्याने सांगत असतो की शहाण्या माणसाने चढू नये कोर्टाची पायरी, असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक म्हण शिकवलेली आहे. आता नवीन काळामध्ये, जागतिकीकरणाच्या काळामध्ये गरिबाने चढू नये कोर्टाची पायरी असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. की गरीब माणूस जर कोर्टात गेला तर त्याच्याकडे ज्या घाणेरड्या पद्धतीने तिकडची सगळी यंत्रणा पाहत असते आणि जे काही खास करून सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने काही वर्षांपूर्वी म्हणजे 1987 सालचा ओल्गा टेलिस वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हा जो काही एक जजमेंट आहे, ती एक लँडमार्क जजमेंट होती की त्याने जगण्याचा हक्क जो संविधानाने दिलेला आहे त्यामध्ये घर बांधून राहण्याचा अधिकाराचा सुद्धा समावेश आहे. जर घर बांधून छप्परच काढून घेतलं तर माणूस जगू कसा शकतो? या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे आणि ह्या संविधानानेच ही न्यायपालिका चालते. त्या न्यायपालिकाला ओल्गा टेलिस प्रकरणाचा विसर पडला का? त्या अशा प्रकारचे जे काही जजमेंट आलेले आहेत, कोर्ट असं कधीच सांगणार नाही की एखाद्याला घर तोडा आणि रस्त्यावर फेकून द्या. घरं तोडा, कारण ती जमीन एखाद्या महानगरपालिकेची आहे किंवा एखाद्या त्रयस्थ इस्माची आहे. अशा वेळेला ती जमीन खाली करण्यासंदर्भात कोर्ट आदेश देऊ शकते. पण हे जे पुनर्वसन करण्याचा जो विषय आहे
तो सत्ताधाऱ्यांनी किंवा इथल्या राज्य सत्तेने घेण्याचा निर्णय आहे. तो एक धोरणात्मक निर्णय, त्याच्यामध्ये न्यायपालिका हस्तक्षेप इच्छा असून सुद्धा करू शकत नाही. हा पॉलिसी डिसिजन आहे आणि हा पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी इथले राज्यकर्ते नालायक ठरलेले आहेत. मग ते भाजपचे आमदार खासदार असतील किंवा इथे याआधी असणारे आमदार खासदार असतील जे निवडून गेले होते, त्या सगळ्यांनी मिळून आणि इथल्या महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून इथल्या 41 बिल्डिंगमधल्या लोकांसोबत जी गद्दारी केलेली आहे, त्याला येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांना त्यांच्या पापाची फळं भोगावी लागतील. मला म्हणायचं इतकंच आहे की हे सगळे जे कोणी आहेत त्यांनी आता रस्त्यावर उतरायची गरज आहे, कारण त्यांची फसवणूक झालेली आहे. 41 बिल्डिंगी जेव्हा उभ्या राहत होत्या, आपण एक साधा गाडी पार्किंग जरी रॉंग ठिकाणी केली किंवा आपण समजा एखादा ठेला जरी लावला तरी पण ते उचलण्यासाठी तात्काळ धावणारी महानगरपालिका, एवढ्या शेकडोंच्या संख्येने घरं बांधली गेली. 41 बिल्डिंगी नाही संपूर्ण. आज तुम्ही लॉकडाऊन मध्ये 2 लाख स्क्वेअर मीटर अनधिकृत बांधकाम एकट्या विरारमध्ये झालेलं आहे. तुम्ही कोणत्याही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जा, तिथे ओसी आणि सीसी चेक करण्यासाठी सिडको आणि महानगरपालिकेची पुस्तकं ठेवलेली आहेत. म्हणजे महानगरपालिकेने कधी काही बोर्ड लावलेले की तुम्ही एखाद्या इमारतीत जर घर विकत घेत असाल तर त्यामध्ये ते लीगल आहे की नाही, इलिगल आहे त्याची चाचणी करा आणि मग विकत घ्या. म्हणजे हे एवढे निर्लज्ज बनलेले आहेत, हे स्वतःहून सांगतायत. आणि हे सगळं जे इलिगल काम चालू आहे हे यासाठी त्यांना पैसा मिळतो, त्यांना मलिदा मिळतो आणि ह्या सगळ्याला जबाबदार ते आहेत. आम्ही म्हणतो की हे जे कोणी माझे बांधव आज निराधार झालेले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांचं पुनर्वसन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो त्या सीताराम गुप्ताने ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये हे बांधकाम केलं त्या लोकांच्याकडून हा पैसा वसूल करण्यात यावा आणि त्यांना घर के बदले घर देऊन त्यांचं जे आयुष्य आहे ते सुरक्षित करण्यात यावं, अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. त्या ठिकाणी महानगरपालिका अजून तिकडे तुटलेल्या घराबद्दल जे घराचे मालिक होते त्यांना लेटर देताना देखील त्यामध्ये सर्वे नंबर टाकत नाहीत किंवा महानगरपालिका एक प्रोसेस करायची म्हणून प्रोसेस करते. त्याबद्दल तुम्ही काय? साहेब कसं आहे ना, हे तोडक कारवाई करण्याच्या आधीच्या झालेल्या हव्या असलेल्या गोष्टी आहेत. आपण जेव्हा तोडक कारवाई करतो त्यावेळेला त्याच्या आधी हा सर्वे करायला लागतो की या घरामध्ये बांधकाम, हे जे घर आहे त्या घराचं क्षेत्रफळ किती आहे, त्या घरामध्ये किती व्यक्ती राहत आहेत, ते घर लीगल आहे की इलिगल आहे, त्या घराची घरपट्टी लावण्यात आली आहे की नाही, त्या घरामध्ये कोणीतरी बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे का त्या घरामध्ये मालकच राहतोय, हे सगळं जे काही स्टेटस आहे ते तोडक कारवाई करण्याच्या आधी तपासून त्याचं सर्वेक्षण करून मग त्यांना तशा प्रकारचे दाखले आणि सर्टिफिकेट जर इश्यू केली असती तर आपण समजू शकलो असतो की महानगरपालिका पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने गंभीर आहे. पण आज जर आपण बघितलं तर तिथे फक्त खंडहर आहे, तिथे फक्त दगडगोट्यांचं राज्य आहे. आणि अशा वेळेला तुम्ही जर सांगाल की आता मग कसं आहे की आता सावकार बनली आहे महानगरपालिका, आता त्या सावकाराच्या दरबारात जायचं आणि आम्ही भीक मागायची, एवढाच आमच्याकडे रस्ता उरलेला आहे, तर असं नाही होता. महानगरपालिका असो, आमदार असो, खासदार असो, या देशामध्ये संविधान अजूनही जिवंत आहे. अजूनही संविधानाला हात लावणाऱ्यांचे हात अजूनही थरथर कापतायत. इतकं संविधान कणखर आहे, खंबीर आहे. आणि या संविधानाने जो जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्या जगण्याच्या अधिकाराला घेऊन आम्हाला असं वाटतं की सर्वे नंतर होईल, पण जी माणसं, त्यांच्याकडे तर लिस्ट आहेच, जी माणसं कोर्टामध्ये गेलेली त्यांनी सुद्धा पिटिशन मध्ये त्यांची लिस्ट दिलेली आहे. हे सगळे जे काही पुरावे आहेत ते गोळा करून सर्वे नंबर टाकणं न टाकणं, मी आधी पण म्हणालो की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने त्यांना जो दंड ठोठावला होता तो शेकडो कोटी रुपयाचा दंड आहे. दर दिवशी त्याच्यावर व्याज त्यांना द्यावं लागतंय आणि ह्या सगळ्यापासून स्वतःची सुटका. आणि हा दंड नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने राष्ट्रीय हरित लवादाने का आकारला? कारण महानगरपालिकेकडे स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही. महाराष्ट्रातलं 5वं मोठं शहर आहे वसई विरार महानगरपालिका आणि त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा आराखडा नाही. यांच्याकडे सरकारी शाळा नाहीत, यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं हॉस्पिटल नाही. आमचा इथला वसई विरारचा माणूस जर आजारी पडला तर तो गुजरातमध्ये सिल्वासाला जातो. लाज वाटली पाहिजे आम्हाला. इथल्या कितीतरी निवडणुका या हॉस्पिटलच्या प्रश्नावर लढवल्या गेल्या.
ते करण्यासाठी ह्यांना वेळ नाही. मात्र कोणीतरी स्वतःच्या कष्टाने उभारलेलं स्वतःचं छप्पर तोडण्याच्या हे मागे लागलेले आहेत आणि स्वतःच्या डोक्यावर आलेलं संकट हे तिसऱ्याच्या डोक्यावर, म्हणजे नॅशनल हरित लवादाने महानगरपालिकेला दंड ठोठावला आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी साहेब आमचं डम्पिंग ग्राउंडची जागा या गुप्ताने आणि त्याच्या लोकांनी हडप केली म्हणून सांगून त्याची घरं तोडायला लावलेली आहेत. तर हे जे काय आहे की तो जो काही डोळ्यात धूळ फेकण्याचा जो प्रकार आहे लोकांच्या, हा सहन होणार नाहीये. आणि इथल्या आमदारांनी, इथल्या राजकीय नेत्यांनी, इथल्या खासदारांनी त्या लोकांची फसवणूक नाही केलेली आहे, तर त्यांच्याशी प्रतारणा केलेली आहे, त्यांच्याशी गद्दारी केलेली आहे. ह्या देशातली आणि ह्या सोपाऱ्यातली जी काही जनता आहे, जी आता जागृत झालेली आहे, ती यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आपल्यासोबत दिवाणजी वकील देखील आहेत, ते काय सांगतात ते देखील आपण ऐकूया. सर, आता ह्या लोकांनी पुढे काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये त्यांच्याकडे अनेक महाआयुक्तांकडे उपाययोजना आहेत. पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मुळात ज्या लँडवरती ह्या जमिनी होत्या, आजपर्यंत महानगरपालिकेने त्याचं भूमी अधिग्रहण केलेलं नाहीये. रिझर्वेशन तुम्ही टाकताय म्हणताय, तर त्याचं भूमी अधिग्रहण ऑफिशियल झालं पाहिजे. आजही महसुली दरबारी सातबाऱ्यावरती तिथल्या सीताराम गुप्ता असो किंवा त्यांचे इतर साथी मालक असो, त्यांची नावाची नोंद आजही महसूल दरबारी आहे. याचा अर्थ अजूनपर्यंत वसई विरार महानगरपालिकेच्या नावाने सदरची जमीन झालेली नाही. त्या माध्यमातून जर तुम्ही भूमी अधिग्रहण करणार असाल, तर त्या बदल्यातला जो मिळणारा जो मोबदला आहे, त्या मोबदल्यातून इथल्या जे बाधित झालेले आहेत त्यांचं पुनर्वसन महानगरपालिका करू शकते. पण महानगरपालिकेची तशा प्रकारची इच्छाशक्ती पाहिजे. ती इच्छाशक्ती नाहीये, कारण की हीच महानगरपालिका आहे जी 2009 साली इस्टॅब्लिश झाली. 2000 म्हणजे आज 15 वर्षे होऊनही साधा केवळ ह्या 41 इमारतींचा प्रश्न नाही, तर ह्या वसई विरार शहरातल्या एकूण ज्या ज्या अनधिकृत धोकादायक इमारती आहेत, रिझर्वेशनमध्ये बांधलेल्या आहेत, त्या सर्व इमारतींचा प्रश्न आहे. ती पुन्हा त्याच मुवमेंटवरती येणार, कारण की यांच्याकडे पुनर्वसनाची पॉलिसीच महानगरपालिकेने ठरवलेली नाहीये. साधा अनेक वर्ष सत्ता उपभोगलेली जी राजकीय सत्ता आहे, ज्यांचं निर्विवाद महानगरपालिकेमध्ये सत्ता होती, त्याही पक्षाने, त्याही पूर्ण महानगरपालिकेने राज्य शासनाकडे अशा धोरणाच्या संदर्भामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटच्या साठी एकही प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला नाही. मला आश्चर्य नेहमी वाटतं, मला कधी कधी वाटतं की वसई विरार महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्याच्या कुठेतरी बाहेर आहे की काय, हा महाराष्ट्र राज्याचा पार्ट नाहीये असं वाटतं. कारण की एकीकडे ज्या वेळेस राज्य शासन 2011 पर्यंतच्या एसआरएच्या धोरणांच्या संदर्भामध्ये 2011 पर्यंतची गाईडलाईन्स देतात, ह्या ज्या इमारती झाल्या त्या 2011 पूर्वीच्या आहेत. भले आयुक्त त्यावेळेस खोटे बोलत असतील की ही महानगरपालिकेच्या अगोदरच्या झालेल्या आहेत, किंवा ते स्वतःही कबूल करतात आहे की ज्या इमारती घडल्या ह्या 2007 साली आहेत. मात्र ते थोडंफार खोटं बोलतात आहे, कारण की मी अनेक अग्रीमेंट बघितलेले आहेत ज्या 2010ला पण झालेल्या आहेत, 2011ला पण ज्यांच्या अग्रीमेंट झालेले आहेत. असं बांधकाम 2000 त्यांच्या महानगरपालिकेच्या कार्यकाळात जरी त्यांचं खरं ठरवलं तरी राज्य शासनाच्या नियमानुसार ते पुनर्वसनासाठी पात्र आहेत. मग असं असताना आमचं एकच म्हणणं आहे की पहिला पुनर्वसन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही रिझर्वेशनचे निष्कासित होतं ते करण्याची गरज होती. फक्त महानगरपालिकेने स्वतःची घाई केलेली आहे. जे ग्रीन ट्रिब्युनल हरित लवादाने जो आदेशाचा चपाटा मारला त्या कारणाने ही सगळी केलेली घाई आहे आणि ह्याचं दुर्दैव, ह्याचं भूर्दंड ह्या सामान्य नागरिकांना, गोरगरिबांना भोगावं लागतं. त्या ठिकाणी जनतेचं म्हणणं होतं की आम्ही ज्या वेळेला बिल्डर घर विकत होती त्यावेळेला त्या घरपट्टीवरती कुठेही अनाधिकृत असं लिहिलेलं नव्हतं. ते बघून आम्ही फसलो गेलो. तर ह्याच्यामध्ये चुकी आमची कशी काय? चुकी ही महानगरपालिकेने त्या ठिकाणी अनाधिकृत असं लिहिलं असतं तर आम्ही घेतलंच नसतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? साहेब, जेव्हा आपण रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जातो एखाद्या खरेदी विक्री व्यवहाराचं नोंदणी करण्यासाठी,
त्यावेळेला तिथे OC आणि CCची यादी दिलेली आहे, पुस्तिका आहे. त्या पुस्तिकेमध्ये जर तुमचं नाव नाही सापडलं तर रजिस्ट्रार आम्हाला सांगतात की तुम्ही असेसमेंट काढून आणा. म्हणजे घरपट्टी ही फक्त कर नक्की काय लावला गेलाय हे दाखवतं. असेसमेंट लिस्ट जरी काढली, या घरांविषयी बोलतो मी, 41 बिल्डिंगच्या, त्यांच्या असेसमेंट उतार्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम असल्याचा उल्लेख नाही आहे. अचानक एके रात्री त्यांना साक्षात्कार होतो की ही सगळीच्या सगळी घरं अनधिकृत आहेत. मग इतकी वर्ष ते घरपट्टी वसूल करत होते अधिकृत सांगून, मग त्यांनी जो काही पदाचा आणि त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे त्यांना कोण भुर्दंड करणार? कारण जनतेची फसवणूक झालेली आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये भारतीय दंडविधानानुसार 420चा जो गुन्हा आहे किंवा 467चा जो गुन्हा आहे तो पहिला म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्तावर दाखल झाला पाहिजे की त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे. त्यांनी जर घरपट्टीमध्ये हे लिहिलं असतं हे अनधिकृत आहे, तिथे अनेक लोकांनी लोन करून स्वतःचं घर विकत घेतलेलं आहे. जर बँका जेव्हा लोन देतात एखाद्या व्यक्तीला घर खरेदी करण्यासाठी, त्यावेळेला ते प्रत्येक डॉक्युमेंट चेक करतात, ते लीगल आहे की इलिगल आहे ते चेक करतात. कारण त्यांना फक्त घर द्यायचं नाही, एखाद्या माणसा जर विकत तो कर्ज परत करू शकला नाही तर त्याचं घर कब्जा पण करायचं, त्याचा लिलाव करायचा आहे. म्हणून पुढील 20 वर्षासाठी ते घर कसं तुटणार नाही आणि त्या घराची किंमत कशी वाढेल हे सगळं पाहून मग ते लोन देतात. मग ह्या सगळ्या बँकांशी सुद्धा त्यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे. ती माणसं कमी शिकलेली असतील किंवा इतकी तज्ज्ञ नसतील जेवढे अधिकारी आहेत, मग ह्या कर्मचाऱ्यांची सुद्धा फसवणूक केली बँकांची. तर माझं असं म्हणणं आहे की हा खूप मोठा फ्रॉड आहे आणि ह्या फ्रॉडमध्ये सामान्यांना भरडलं गेलेलं आहे. महानगरपालिका ही जी काही संपूर्ण वसई विरार शहराची महानगरपालिका आहे ही 5वी मोठी महानगरपालिका आहे असं म्हटलं जातं. पालघर जिल्ह्यातली एकमेव महानगरपालिका आहे. पण ह्या महानगरपालिकेमध्ये बजबज पुरी आहे. आज महानगरपालिकेने जसं आमचे दिवाणजी साहेब बोलले की संपूर्ण वसई तालुक्यामध्ये काय सुविधा पुरवलेल्या आहेत. मागे आमच्या एका मित्राने एक RTI टाकला, त्याच्यामध्ये असं विचारलं की हे शहर तुंबून जातं पावसाळ्यामध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्यात? तर त्यांनी असं उत्तर दिलं, आम्ही होडींची सोय केली, बोटीची सोय केलेली आहे. की म्हणजे एवढं निर्लज्ज झालेली आहे. गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड कातडी असलेले अधिकारी त्या खुर्चीत बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून जी काही फसवणूक झालेली आहे तर त्यापेक्षा वेगळं काही आम्ही विचार करू शकत नाही. पण मला असं वाटतं की ह्या जनतेने ठरवलं पाहिजे की त्यांनी कोणाच्या मागे जायला पाहिजे. त्यांनी आतापर्यंत ह्या सगळ्या बिल्डरांच्या नादाला लागून, राजकारण्यांच्या नादाला लागून, अधिकाऱ्यांच्या नादाला लागून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. आता मला वाटतं त्यांना त्यांचे डोळे उघडे झाले असतील. आता ह्या म्हणजे जसं हे म्हणाले की फक्त 41 बिल्डिंगचा प्रश्न नाहीये. दिघामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा जेव्हा विषय आला होता, दिघा नावाचा जो एरिया होता, अशाच प्रकारे शेकडोंनी बिल्डिंगी होत्या की ज्या इलिगल असल्याचं म्हटलं गेलं. पण दिघ्यातली जनता पेटून उठली, खूप मोठी लढाई लढली गेली आणि त्यांना नियमानुकूल करण्यात आलं, रेग्युलराइज करण्यात आलं. मग यांना का नाही रेग्युलराइज करण्यात आलं? याचं कारण यांचा संघर्ष उभा राहू दिला गेला नाही. यांना फक्त निगोसिएशन, वाटाघाटीमध्ये फक्त वेळ दळवण्यात आला आणि त्या वाटाघाटी करणारे हे त्यांचे वाटे घालत होते आतमध्ये बसून आणि त्यांनी त्या तो लोण्याचा गोळा आणि मलिदा आतमध्ये बसून खाल्लेला आहे. जो मड्यावरचं लोणी खाण्याचा जो प्रकार आहे तो सगळ्यांनी मिळून केलेला आहे, इथल्या तमाम राज्यकर्त्यांनी केलेला आहे. तर त्या सगळ्यांना कंबरड्यात लाद घालण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी या इथल्या जनतेने लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरावं आणि आपल्या न्याय हक्कासाठी सज्ज व्हावं, असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेन. तर आपण ऐकलं, दोन्ही वकिलांचं म्हणणं आहे की इकडचे राज्यकर्ते असू द्या की इकडचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी असू द्या, ह्या सर्वांच्या दुर्लक्षामुळे किंवा जाणून बुजून ह्याकडे कानाडोळा केल्यामुळे ह्या जनतेचा आज ही परिस्थिती आलेली आहे. कारण जर का राज्यकर्त्यांच्या मनगटात ताकद असती आणि त्यांच्या मनात जर इच्छाशक्ती असती तर त्यांनी ह्यांच्यासाठी काहीतरी वेगळी उपाययोजना केली असती आणि ह्या सर्व जनतेला बेघर होण्यापासून वाचवू शकली असती. वसई लाईव्ह न्यूजसाठी
दिलीप डावरेसह युसुफ अली. नमस्कार.